त्यासाठी मी आपला शतशः ऋणी आहे। खरं म्हणजे ज्या पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला, त्याच पुणे जिल्ह्यात आज शिवसंकल्प अभियानाचा आपण शुभारंभ करतोय। यासाठी आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। आढळराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून आपल्याला धन्यवाद। कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्याला जिद्द लागते, मेहनत लागते, कष्ट लागतात, निर्धार लागतो आणि तो निर्धार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून झोकून देण्याची एक वृत्ती लागते। आणि शिवसैनिक म्हटलं की जे मिळेल ते काम, पडेल ते काम मनापासून करायचं, ही आपल्याला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे। आणि वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला लढाऊ बाणा दिला। अन्यायावर मात करण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली। आणि म्हणून बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हाच खरा वारसा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असेल, निवडणुका असतील, लोकांची कामं असतील, यामध्ये उतरावं लागेल। आणि आपण आता त्याची सुरुवात केलेली आहे। खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण आहे, ती खरी करून आपल्याला दाखवायची आहे। खरं म्हणजे खोटं बोलून ज्यांनी शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वासघात केला, खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून 1.5 वर्षापूर्वीचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे। जास्ती खोलात जाऊ इच्छित नाही, कारण आपण सगळेजण व्यासपीठावर बसलेले सर्व नेते पदाधिकारी आणि आपण सगळ्यांनी मला साथ दिली आणि त्यामुळेच मी या तुमच्या समोर एक कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री म्हणून झालेला उभा आहे, याचं श्रेय आपल्याकडे येतं। आणि म्हणून मी एक उर्दू मधला एक शेर आहे, मैं तो अकेला ही चला था जानी ये मंजिल मगर लोग आते गए, कारवा बनता गया। आणि आज हा कारवा आपण पाहतोय एवढा मोठा झालाय आणि ह्या आजच्या आपल्या गर्दीवरून या ठिकाणी पाहायला मिळते, रोज प्रवेश होत आहे। शिवसेनेमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी येण्याची चढाओढ आहे, कारण जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे झालं असतं का? आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असता का? आणि म्हणून मी आढळराव पाटील त्यांच्या सर्व टीमचं, शिवाजीरावांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो।